हल्ली प्रेम प्रकरण सैराट चित्रपट सारखेच घडताना दिसून येत आहे। सैराट चित्रपट काल्पनिक होता, 3 तासात चित्रपट संपतो, त्यात वास्तविक सत्य काहीच नसते। मात्र हल्लीच्या प्रेम प्रकरणात रागाच्या भरात प्रियकराचा सैराट चित्रपट सारखाच खून केला जात आहे। अशीच घटना अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात घडली। प्रेम प्रकरणातून आपल्या अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याचा राग अल्पवयीन भावाला आला। यात गावात येताच मित्रांना सोबत घेऊन त्याला गावाबाहेर नेले व तेथे चाकूने सपासप वार करून त्याला दुचाकीवर परत गावात आणून भर चौकात फेकून हत्या केल्याची थरारक घटना अमरावती जिल्ह्यातील कुर्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आमला विश्वेश्वर येथे घडली। यात 3 अल्पवयीन आरोपींसह 6 जणांना पोलिसांनी अटक केली। या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। अक्षय उर्फ गुणवंत दिलीप अमदुरे, वय 22 वर्ष, राहणार चांदूर रेल्वे असे मृतकाचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक युवकाने प्रेम प्रकरणातून चांदूर रेल्वे तालुक्यातील व कुर्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमला विश्वेश्वर येथील अल्पवयीन मुलीला काही दिवसांपूर्वी पळवून नेले होते। दरम्यान पोलिसांनी पळून गेलेल्या दोघांना पकडले होते। मात्र युवतीने मी मर्जीने गेली होती असे तिने पोलिसांना दिलेल्या बयानात सांगितले होते। दरम्यान मुलगी अल्पवयीन असल्याने मृतक अक्षय अमदुरे याच्यावर गुन्हा देखील झाला होता। दरम्यान तो 27 ऑगस्टच्या रात्री आमला विश्वेश्वर येथे गावात आला। यात तो ज्या अल्पवयीन मुलीवर प्रेम करत होता तिच्या भावाला दिसला, तर आपल्या बहिणीला पळवून नेऊन नेल्याचा राग त्याच्या मनात होता। आरोपी भावाला आमला विश्वेश्वर येथील आपल्या अल्पवयीन 2 मित्रांना सोबत घेऊन अक्षयला भिवापूर रोडवर दुचाकीने नेत त्याला लाथाबुक्की तसेच चाकूने सपासप वार केले। नंतर त्याला पुन्हा आमला विश्वेश्वर येथे गावात नेत भर चौकात त्याला फेकून देण्यात आले। नातेवाईकांसह नागरिकांनी धाव घेऊन अक्षयला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर जास्त रक्तस्राव व गंभीर घाव असल्याने त्याला नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले। मात्र दिवसाजवळ त्याचा मृत्यू झाला। यात कुर्हा पोलिसांनी 3 अल्पवयीन युवक असे 6 जणांना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे। प्रेम प्रकरण व बहिणीला त्रास देऊन पळवून नेल्याच्या बदल्यातून ही हत्या करण्यात आली। या घटनेचा पुढील तपास कुर्हा पोलीस करीत आहेत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।